एक दिन अपने ड्रीम जॉब की तलाश में मैं निकलता हूँ कोल्हापुर। हॅलो अँड वेलकम गाईज, मी विवेक पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. हा व्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कारण की मी निघालेला आहे कोल्हापूरला. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. मी कोल्हापूरला का चाललेलं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की समजेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण आलेला आहे चौकोत्याला आलेला आहे मी आता. आपली इथे ट्रॅव्हल्स कधी येते काय आयडिया नाही मला. तर आता टायमिंग दिले, तर कॉल तर आलेला त्यांचा, मी वाट बघतोय आता तुम्ही येते किती वाजता गाडी येते काय कराय. सॉबतची उभं आहे काय, ते ट्रॅव्हल्स इथे साईट आला. तर फायनली आपल्याला गाडी भेटलेली आहे. अर्धा तास वेट केल्यानंतर गाडी आलेली आहे. थँक गॉड मला ती सिंगल सीट भेटली, नाही तर मी ऑलरेडी मी एक गाडीसाठी जी डेली गाडीतून मी जातो ना MK ट्रॅव्हल्स, त्या गाडीची तिकीट काय मला भेटली नाही. ते बोलत होते 2 साईडची सीट सिंगल खाली आहे बॅक साईडला, पण मी बोललो नाही, मला सिंगल झालं आहे, एकटा झालं आहे, तर मला 1 साईडची सिंगल सीट पाहिजे. तर फायनली थँक गॉड भेटली मला सीट. फायनली आपण माझी सीट मला भेटलेली आहे. समोर आहे 10 नंबर. माझा नंबर मला ॲक्च्युली त्यांनी 10 नंबर सीट अलोकेट केलेली आहे, बट माझा फेवरेट नंबर तुम्हाला माहीतच आहे 11. सो मी त्यांना एक्सचेंज करायला सांगितलेले ऑलरेडी. आता मी 11 नंबर सीटवर बसून फायनल झाला. तो आता निघालेला आहे. बेसिकली मी निघालेला आहे कोल्हापूरला, जात आहे सध्या मामाकडे. तर मामाच्या इथून दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार कोल्हापूरला. तर मी कोल्हापूरला का चाललेलं आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन, तर व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. पोचलेलो आहे आपण, गावी पोचलेलो आहे. खूप थंडी आहे गावाला, खूप थंडी आहे. तर थोड्याच वेळात आपण फाट्यावरती पोचणार आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत गावाला फायनली. मामाच्या इकडे मी उतरलेलो आहे. आता घरी इकडे पुण्या सर्व मुंबईला असल्यामुळे मामाच्या इकडे जावं लागलं. मामाची गाडी घेऊन आलेलो, पण आता ती स्कूटी एवढी ओल्ड आहे की तिला आता ती बंद पडले, चालूच होत नाही माझ्याकडून. लास्ट टाइम पण मी आलतो तर एक गाडीने प्रॉब्लेम केला, आता वापस प्रॉब्लेम केलाय. एक तर आपल्याला गाडीतलं काय माहीत नाही आणि ती चालू होत नाही. किक मारून मारून थकलोय एवढा, आता इथे गप शांत बसायला लागले. बघूया आता. मी कोल्हापूरला का झालेला आहे तर माझा इंटरव्ह्यू शेड्यूल झालेला आहे. IT कंपनी आहे कोल्हापूरमध्ये, कोल्हापूरमध्ये हेड ऑफिस आहे तिथं, आणि पुण्यामध्ये एक ब्रँच आहे. तर मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आलेला त्यांचा. तर फर्स्ट राऊंड मी जिथे आता ऑलरेडी वर्किंग आहे तिथून मी फर्स्ट राऊंड दिला, कोडिंग राऊंड. तर फर्स्ट राऊंड मी क्लिअर झालो. सेकंड राऊंडसाठी मला कोल्हापूरच्या हेड ऑफिसला बोललेलं आहे. त्यासाठी मी आता इंटरव्ह्यूसाठी निघालेलं आहे गावावरून. अर्धा तास होत आला, गाडीमध्ये एकटाच बसलेला आहे. आता काही कळत नाही तर काय कधी निघतं ते. ST आधी जात्या, काही गाडी आधी जात्या. हा बोलतो मला 9:30 वाजेपर्यंत मी पोचवेल तुला, आणि बोलतो बस जी आहे ती निघणार इथून 9:30ला. म्हणून मी इथे येऊन बसलो आहे. ॲक्च्युली कोण बसमध्ये इथे गाडीमध्ये येत पण नाही आहे. बघूया आता. तो बोलतो जेव्हा भरेल तेव्हा मी काढणार गाडी. गावाला हाच प्रॉब्लेम आहे. हा जो इंटरव्ह्यू आहे ना, बेसिकली हा इंटरव्ह्यू जो आहे तो मी सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठीच देत आहे. तर ऑलरेडी माझा कोडिंग राऊंड क्लिअर झालेला आहे. आता HR राऊंडसाठी मला बोलवलं आहे कोल्हापूरला. कोल्हापूर मुंबईपासून तर खूपच लांब आहे. तर आता आपण कोल्हापूर बस स्टॉपवर आलेलो आहे. कोल्हापूर बघू शकता, कोल्हापूर बस स्टॉपला आलेलो आहे. आता इथून जाऊया. इथं 5 मिनिटाचा रोड आहे, कंपनी जवळच आहे बाजूला.
फर्स्ट टाइम कोल्हापूर बस स्टॉपला आलेलो आहे. कोल्हापूरच्या ज्या एरियामध्ये मी आलोय ना, चारी साईडला एवढं भारी भारी घर आहेत ना, बघाल तुम्ही तर खतरनाक. बंगले बघा काहीच एवढे भारी भारी बंगलेच नाही ते मुंबईला पण बघायला भेटणार नाही, इथलं एवढे भारी आहेत. बघा हे अयोध्या पार्क आहे, इथले घर बघा. हे घर आहे का काय मला माहित नाही, पार्क आहे, एक नंबर दिसतंय. आता कमीत कमी मला घरातून 7 वाजता निघालेलो मी घरामधून, आता वाजले 11:30. एवढा टाइम लागला, अजून मी ऑफिस मध्ये पोहोचलेलो नाही. आता बघूया इथे सयाजी हॉटेल, हा इथे सयाजी हॉटेल आलं. सयाजी हॉटेलच्या मागेच जायचंय मला. अजून मी झेरॉक्स नाही काढलेली, झेरॉक्स शोधतोय पण भेटत नाही. इथे मुंबईमध्ये असतं आतापर्यंत झेरॉक्स काढून मी इंटरव्ह्यू देऊन आलो असतो. पण ठीक आहे, थोडा कोल्हापूर एरिया नवीन, थोडा एक्सप्लोर करूया, बघूया. हा आहे सयाजी हॉटेल. सयाजी हॉटेल बघा केवढं मोठं आहे, एक नंबर आहे. दिसलेली आहे ती बघा वॉलस्टार. इथे समोर पण एक इलेक्ट्रिकचा पार्क आहे बघा इथे समोर. खूप इंडस्ट्रियल एरिया दिसतोय. तर बघूया, थोडा जवळ आलोय, एंटर करतो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला मी सांगेलच काय रिझल्ट आला काय. हॅलो गाईज, फायनली इंटरव्ह्यू झालेला आहे. बघा मागे इकडे कंपनी समोर दिसते ना, इंटरव्ह्यू देऊन आलेला आहे. सिलेक्शन तर डन झालेलं आहे. मला आता त्यांनी डिसिजनसाठी वेळ दिलेला आहे. मी ऑलरेडी 1 दिवस एक्सटेंड करून घेतलेला आहे. त्यांना आता उद्या परवा डिसिजन सांगणार आहे. गुड मॉर्निंग गाईज, सकाळ झालेली आहे. मी इथे रात्री मला तिकडून खूप इंटरव्ह्यूला गेलो, खूप टाईम झाला मला तिकडे. आणि इकडे असा प्रॉब्लेम आहे की मुंबईसारखी एक पण गाडी अवेलेबल नव्हती. तो प्रॉब्लेम हा झाला, गाडी भेटत नाही. आता करणार काय. शेवटी माझा आत्तीचा मुलगा आला आणि मला घेऊन इकडे आला. आता मी आत्तीच्या इथं राहिलो. आता मॉर्निंग झालेलं आहे सकाळी. हे बघा इथला व्ह्यू बघा. रात्री इथेच झोपलेलो मी बघा, इथेच बाहेर झोपलेलो. जरा बाहेर झोपण्याची एकदम मस्त वाटलं रात्री. गावचं वातावरण म्हणजे एक नंबर. मुंबईला काय आहे सगळी मी तुम्हाला आता गावचं सनराईज दाखवतो कसं असतं. हे बघा आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. असे चांगले चांगले व्हिडिओ मी घेऊन येईल. आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल तोपर्यंत मराठीमध्ये व्हिडिओ येतील. आउट ऑफ महाराष्ट्र हिंदी, इंग्लिश असे सर्व लँग्वेज कॉम्बिनेशन असतील माझ्या व्हिडिओचे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.